आणि आता पाहणार आहोत बीड हत्या प्रकरणातील टॉप 9 घडामोडी। बीड सरपंच हत्या प्रकरणी कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही। तपास यंत्रणांवर दबाव आणू नका। तपास यंत्रणा योग्य प्रकारे काम करतील। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। 100% जर तपास यंत्रणांना आपण नीट तपास करू दिला नाही आणि सगळ्या गोष्टी या तपास यंत्रणा रोज बाहेर सांगू शकत नाही। धनंजय मुंडेंच्या पायाखालची जमीन सरकली आहे। आपला गेम ओव्हर झाला हे त्यांना कळून चुकलंय। दिवा विझताना फडफडतो तशी त्यांची अवस्था। अंजली दमानिया यांचा निशाणा। आता धनंजय मुंडेंना कुठेतरी पायाखालची वाळू सरकताना दिसतेय आणि आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी त्यांनी आज हा जनता दरबार घेण्याचा प्रयत्न केला असेल। वाल्मिक कराडच्या पुण्यामधील हडपसर भागामध्ये अजून 2 फ्लॅट असल्याची माहिती। अमेनोरा टाउनशिपच्या ॲड्रिनो टॉवरमध्ये ज्योती जाधवच्या नावावर एक तर शरद मुंडेच्या नावावर दुसरा फ्लॅट खरेदी केल्याचं समोर। केज नांदूर रस्त्यावर वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून रास्ता रोको। कराड समर्थकांकडून नांदूर रस्त्यावर टायर पेटवत रास्ता रोको आंदोलन। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आरोपींचं देवदर्शन। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळेनं गुजरातमधील एका मंदिरामध्ये 15 दिवस काढले तर वाल्मिक कराड उज्जैन आणि दिंडोरीतल्या स्वामी समर्थांच्या मठात मुक्कामी असल्याचं समोर। उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा केली। ते सकारात्मक आहेत, पण काही लोक निकम यांच्या नियुक्तीवरून राजकारण करतात। जे राजकारण करतात त्यांना आरोपींना वाचवायचं आहे का? फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। बीड हत्या प्रकरणामध्ये पंढरपुरात 22 जानेवारीला आक्रोश मोर्चा। देशमुख कुटुंबासह मनोज जरांगे, सुरेश धस मोर्चाला उपस्थित राहणार। आरोपींविरोधात चार्जशीट दाखल होईपर्यंत मोर्चे सुरूच ठेवण्याचा निर्धार। केजच्या शिरूर गावातील कराड समर्थकाचं आंदोलन 8 तासानंतर मागे। पाण्याच्या टाकीवर चढलेल्या नानासाहेब चौरेची तहसीलदारांकडून मनधरणी।